बाळासाहेबांबाबत वक्तव्य करून रामदास कदमांना एकनाथ शिंदेंना अडचणीत आणायचे। सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर टू द पॉइंट आरोप। गद्दारांवर बोलणार नाही, मात्र अशा घाणेरड्या आरोपांमुळे वेदना होतात। रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते। तुम्हाला मोल्ड आणि हातांच्या ठशांमधला फरक कळतो का? अनिल परबांचा रामदास कदमांना खोचक सवाल। ज्योती कदमांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? आत्महत्येचा प्रयत्न केला की जाळलं? अनिल परबांचा सवाल। रामदास कदम यांची नार्को टेस्ट करावी, परबांची मागणी। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी बैठकीत तोडगा नाहीच। 10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसींचा मोर्चा निघणारच, विजय वडेट्टीवारांची घोषणा। मराठा कुणबी वेगळे आहेत, ओबीसींवर जीआर लादला, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर मराठा कुणबी एकच, कुणीही आलं तरी जीआर रद्द होणार नाही, जरांगेंचा इशारा। ओल्या दुष्काळाबाबत भूमिका स्पष्ट करत सरकारनं लवकर कृषी धोरण जाहीर करावं, शरद पवारांची मागणी। पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी सरकार हातभार लावेल, शरद पवारांनी व्यक्त केली आशा। हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा, शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा पीक विमा कंपन्यांना दम। अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला नोटीस नाही, पुणे पोलीस उपायुक्तांची माहिती। तर आपण फक्त तपास व्यवस्थित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। बेपत्ता तरुणाचा घातपात झाल्याच्या संशयावरून संतप्त आदिवासींकडून पोलिसांवर दगडफेक। नाशिकच्या कळवण पोलीस ठाण्याबाहेरचा प्रकार।